नमस्कार. या कुंदी तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवे देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या. मंडळी नमस्कार. मी सौ सारिका सचिन कविश्वर. मी संगीता बापट. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीत विविध प्रकारच्या संगीताला खूप महत्त्वाचं स्थान आहे. वेगवेगळे सण समारंभ लग्न यासारख्या प्रसंगी गाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचं लोकसंगीत गाऊन कार्यक्रम साजरा केला जातो. त्यातूनच विशिष्ट प्रकारचं लोकसंगीत जन्माला आलं असावं असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळी आतासारखी मिक्सर आणि फ्रीज ही साधनं नव्हती तो काळ आठवा. त्यावेळी जात्यावर दळण दळलं जायचं. मोठं कष्टाचं आणि वेळ घेणारं ते काम होतं. मग हे करत असताना ती दळणारी बाई जी गाणी म्हणायची त्या जात्यावरच्या ओवी म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यात विषय आपल्या घरातील अनुभवांवर आधारित असायचे. संसाराचं सार त्याच्यात सामावलेलं असायचं. मध्यंतरी सौ संगीता बापट आणि सौ वीणा उपगडे यांनी काही ओव्या सादर केल्या होत्या, ज्यात उपवर मुलीच्या लग्न ठरल्यापासून तर लग्न होईपर्यंतच्या प्रसंगाचं वर्णन अतिशय सुंदर शब्दात केलं होतं. आता त्या पुढील ओव्या आपण ऐकूया. काय असतं, मायेच्या माणसांचा निरोप घेऊन मुलगी जेव्हा सासरी सून म्हणून येते तेव्हा सासरी ती हळूहळू रुळू लागल्यावर तिचं तितकंच कौतुक होत असतं. आईला आपल्या मुलीबद्दल जी माया असते तशीच सासूला आपल्या मुलाबद्दल सुद्धा असते बरं का. ती सुद्धा पुढील ओव्यांमधून आपल्याला दिसून येईल. यात आपण प्रथम सुनेबद्दलचं कौतुक केलंय आणि मग हळूच मुलाचं पण कौतुक केलंय. साखळी तोरड्याचा तळघरी नाद येते, काय सांगू शेजी बाई गोरी सून वावरते. मंडळी, तळघरी नाद येते. इथे तळघर हा शब्द आलाय. मुळात आजकाल फ्लॅट संस्कृतीच्या काळात तळघर मुळात कोणाला माहितीच नाहीये. आणि नाद येते, खरं तर आपण काय म्हणतो, नाद येतो, पण ही ग्रामीण भाषा असल्या कारणाने त्या भाषेचा लहेजा या आपल्याला ओवीमधनं ऐकावयास मिळतो. साखळ्या तोरड्याचा तळघरी नाद आला, शिजी ग बाई म्हणे गोरी सून शोभे तुला. एवढ्या अंधारात तळघरी कोण बोले, सून माझी अन्नपूर्णा साखराला जेवू घाले. लाल पिंजरीच कुंकू लावू आम्ही सासा सुना, काय सांगू शेजी बाई असं भाग्य आहे कोणा. यात मंडळी यातनं पिंजरी हा शब्द आलाय, जो आज प्रचारात नाही. पण पिंजरी म्हणजे हळदीचं केलेलं कुंकू. आता सख्या टिकल्या त्या काळी कपाळावर लावत नसत. सौभाग्याचं लेणं किंवा सौंदर्याचा भाग म्हणून
काहीच जणी आता ते लावतात. ती फॅशन म्हणून जर का कोणी लावलं तर तिला काकूबाई म्हणतात. तो भाग आता मुद्दा वेगळा, पण त्या काळी कपाळावर आधी थोडं मेण लावून त्यावर लाल कुंकू लावल्या जात. आम्ही दोघी बहिणी, दोन भावांचे कळस, बहिणी ग बाई माझी, मध्ये नांदते तुळस. आम्ही दोघी बहिणी, दोन गावांच्या खारका, माझ्या ग भावाची, मध्ये नांदते बारका. पहाटेच्या वेळी प्रभा पडते तांबडी, गोरी ग सुनबाई पांघर तू शाल जोडी. गोरी ग सुनबाई गो पद्म तुझ्या पायी, माझ्या ग राजसाला भाग्याची लागबाई. सुनेचं कौतुक करताना आपल्या मुलाविषयीची माया लळा ती कौतुकाने दाखवून देते बरं का. गोरी ग सुनबाई भांग काढ ग सरसा, माझा ग आहे बाळ बिल्लोरी आरसा. तुझे ग गोरीपण पिवळ पिवळ हळदी होऊन, मंडवात मिरवते कोण्या श्रीमंताची सून. अशा तऱ्हेने नव्या सुनेचं कौतुक आणि त्याचबरोबर आपल्या मुलाविषयीची माया त्या माऊलीच्या शब्दांमधून ओसंडून वाहते. सुनेचं कौतुक आणि मुलाविषयीचं वाटणारं प्रेम असा समतोल या ओव्यांमधनं अत्यंत गोड आणि भावपूर्ण शब्दात व्यक्त करणारी सासू यांचं यथार्थ वर्णन निश्चितच आपल्या चित्तवृत्ती सुखावून जातं. जसं सुनेचं कौतुक होतं तसंच जावयाचंही होणारच ना, ते आता ऐकूया. गोरा हा जावाई नात्याने भाऊ माझा, देवकी बाई माझी नणंदे कंठ तुझा. या ठिकाणी कंठ म्हणजे नवरा, तो शब्द कंठ हा आपण ऐकत नाही आता. सोनसळे गहुरवा येतो दाणेदार, गोरी हा जाबाई फेणीच जीवनार. जावयाचं कौतुक करत असताना तिला मध्येच आठवलं. काय आठवलं ते पुढील ओळींमधून ऐकूया. श्रीमंत पूजनाला राग लाविला मुलतानी, जावयाचे धुता पाय वधुमाय टाके पाणी. मंडळी, मुलतानी रागाच्या उल्लेखावरनं असं दिसून येतं की ती आई शास्त्रीय संगीत सुद्धा जाणणारी होती बरं का. देवकाच्या वेळी विप्रमंत्र बोलताती, भटजी सांगती जावया हात द्या कांते हाती. सोनसळे गहुआज ओलावले शिवयाला, गोरा हा जाबाई येणार जेवायाला. जसं सुनेचं कौतुक केलं जातं तसंच जावयाचे कौतुक सुंदर शब्दात या ओव्यांमधनं केलंय. आता इथे आपण विश्रांती घेऊया.